शेतकरी मित्रांनो, हे पहा माझं कांद्याचं शेत. या शेतामध्ये एवढं पाणी आहे आणि अजून याच्यामधून पाणी निघायला तयार नाही आणि पाऊसही थांबायला तयार नाही. हे पहा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे. पाणी काढून द्यायला सुद्धा जागा नाही आहे याच्यामध्ये. आणि गेले 8 दिवस झाले या शेताची हीच अवस्था आहे. आणि याच्यामधून तर पाणी कुठं बाहेर जाईना. आणि हे पाणी बाहेर निघत नसल्यामुळे जमिनीमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये बुरशी वाढायला लागली आणि कांद्यावरती पीळ रोग यायला लागला आहे. पीळ रोग तर सोडाच, परंतु आता पांढऱ्या मुळ्याची अवस्था देखील खूप बिकट आहे. जी आपल्या पिकाला उभारी देण्याची मदत करते ती पांढरी मुळी याच्यामध्ये पूर्ण प्रकारे सडून चालली किंवा तिला फुटवाच येत नाही आहे. काय आता या शेतामध्ये काय येणार आहे? खर्च तर खूप झाला आहे. जवळपास याला एकराला खर्च 2 किलो बी पेरलेलं आहे. पहा, याच्यामध्ये 2 किलो बी पेरणी केली होती. त्याच्यानंतर फवारण्यात आतापर्यंत खूप झाल्या. त्या पावसा उघडल्या भरोशावरती खूप मागाच्या फवारण्या करण्यात आल्यात. त्या फवारणीचे पण पैसे तर सोडा, ब्याचे सुद्धा पैसे या शेतामधून निघणार नाहीत. आणि खत खुरपणी बाकी मेहनत तर वेगळीच. कसं जगायचं आता शेतकऱ्यांनी? ही अवस्था आहे आपल्या कृषीप्रधान भारत देशातल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची. कसं जगायचं शेतकऱ्यांनी आता? आणि त्यात आपल्या सरकारने आपल्याला मदतही लई थोडी जाहीर केली. तेवढ्या मदतीत काहीच होणार नाही. शेतकऱ्यांच्या घरात दसऱ्याचं सण आणि दिवाळी तर होणे शक्यच नाही. आता कसं होईल सांगा ना तुम्ही? काय येणार या पिकाच्या भरोश्यावर? ज्या पिकाच्या भरोश्यावर सावकाराकडून कर्ज काढून, बँकांकडून कर्ज काढून शेतीमध्ये इन्व्हेस्ट केली होती, पैसा घातला होता, आता ती जमीनच पाहना काय देणार आहे आपल्याला? आणि परत काय एवढं असूनही आपले अजितदादा म्हणतात ही वेळ नाही आहे कर्जमाफीची. आता याच्यापेक्षा अजून कोणती बिकट वेळ यायची शेतकऱ्यावरती कर्जमाफी नाही व्हायला? अजून काय घ्यावा शेतकऱ्यांना? पाना या कांद्यात पाना काय राहिलं आहे. हां, हे कांदा उपटी तुम्ही पातच खोडून येऊ राहिली. कसा मोठा होणार आहे? कसा शेतकऱ्याला 2 रुपये मिळवून देणार आहे? त्याच्यामुळे याची अवस्था पहा काय झाली. आणि तरी पण जर कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्याला असं करायला लावायचं असलं तर पहा, आता तुम्ही देताय 85 रुपये गुंठ्यानी मदत आम्हाला. हे एका गुंठ्यात पहा बरं किती कांदे येतं. त्या कांद्याचे आमचे थोडेफार भाव आला असतं तर थोडेफार पैसे झाले असते पुढं. आता काय होणार आहे 85 रुपये गुंठा घेऊन तुमचं? आणि 85 रुपये गुंठ्याने काय करायचं आम्ही नेमकी? 85 रुपयात 1 किलो हरभऱ्याची डाळ पण येणार आहो दिवाळीचा सण करून खायला. ही जमीन पाहून आमचे आईवडील तर एवढे चिंतेत पडलेत. त्याच्यामुळेच म्हणतात पोरा नोकरी कर, 2 रुपयाची पण शेती करू नको. आणि हीच कंडिशन आहे ना शेतकऱ्याला, पोरायला बायका द्यायना, कोणी काही द्यायना. कशामुळे द्यायना? ही अशी शेतीची अवस्था आहे. त्याच्यामुळे म्हणतात 15-20 हजाराची नोकरी करा पण शेती करू नका. आणि ते काय त्यांचं खोटं नाही.